माझी रिॲक्शन ड्रामा वाटते तुला? या मुलाने माझ्या सख्ख्या बहिणीला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंय. मग काय रिॲक्ट करायचं असतं मी अशा वेळी? काय ग? आणि तुला काहीच कळत नाहीये का? अशी कशी मूर्ख बावळट मुलगी आहेस तू? अक्कल काय गहाण टाकली होतीस का? अगं तो मुलगा काय वागतोय, त्याचे हेतू काय आहेत हे न कळण्या इतकी मूर्ख कशी आहेस तू सुष्मिता? तुला काय वाटतं ग? या मुलाचं प्रेम आहे तुझ्यावर? अगं वेळ पडली ना स्वतःच्या घरच्यांना विकून येईल हा माणूस. एक तर ना माझ्या नवऱ्याला काही बोलू नकोस तू, आणि मला सुद्धा. आता मारलंस ते ठीक आहे, पण इथून पुढे मला हात पण नाही लावायचा तू. हा, आणि मी पण आता राजवाड्यांची सून आहे है ना. माझाही कायदेशीर हक्क आहे माझाही या घरावर. हा, मी तुम्हाला दोघांनाही शेवटचं सांगते, डोकी ताळावर आणा आणि हा मूर्खपणा बंद करा. मूर्खपणा काय आहे वहिनी? आम्ही कायदेशीर लग्न केलंय आणि आता तू आम्हाला थांबवू शकत नाही. अंशुमन, अरे काय कुठे फेडणार आहेस ही पाप? अजून किती खालच्या थराला जाणार आहेस तू? किती जणींना फसवणार आहेस तू? अरे त्या चिंगीला फसवून झालं तुझं. एक मिनिट, फसवणूक तिने केली आहे माझी. लायकी तरी आहे का तिची? मिसेस राजवाडे बनायची स्वप्न बघतीये. डेस्परेट कुठली. हो, ती डेस्परेट मुलगी तुझ्या होणाऱ्या बाळाची आई आहे. तेवढा तरी विचार करायचास. तिच्याशी लग्न करणं ही तुझी जबाबदारी होती अंशुमन. अरे पण तिलाच माझ्याशी लग्न करायचं नसेल तर मी काय बसून राहू तसाच? काय? तिला का लग्न करायचं नसेल तुझ्याशी? मला माहित होतं तू असंच काहीतरी बोलणार. एक मिनिट. नाही दादा, कसलाच दबाव नाहीये माझ्यावर. ते मला ना पुढे खूप शिकायचंय, शिकून खूप मोठं व्हायचंय. हो दादा, लग्नानंतर पण मी शिकू शकते, माहितीये मला. दादा, ते मला ना अंशुमन साहेबांसोबत लग्न नाही करायचं. हो दादा, हा माझाच निर्णय. चिंगी, अगं काय बोललीस तू हे आणि का? वहिनी, मी हे माझ्या मनाने नाही बोलले. ते मला अंशुमन साहेबांनी सांगितलेलं असं बोलायला. मला तर माहित पण नव्हतं की हे त्यांनी रेकॉर्ड केलंय. हे मला म्हणाले होते की हे बाळाची जबाबदारी घेणार आहेत म्हणून मी हे सगळं बोलले. पण आता ते मला आणि माझ्या बाळाला लात मारतात. नाही, काय म्हणून बसलेस? अंशू, काय आहे? इतका मोठा निर्णय घेतलास, एकदा सुद्धा आमच्या कोणाशीही बोलावंसं वाटलं नाही तुला? अरे लग्न करायच्या आधी निदान तू आम्हाला कल्पना द्यायची ना. तुझं कर्तव्य होतं ते. आय नो मॉम, पण कल्पना दिली असती तर सरप्राईज नसतं देता आलं ना. अंशू तू पण ना. आई आता तुम्हीच बघा, दोघंही लग्न करूनच आले ना. आता काय उरलंय का आपल्या हातात? आता काय सुशचा गृहप्रवेश करावाच लागेल. तशी राजवाड्यांची रीत आहे ना, म्हणजे सगळ्यांचीच रीत असते ना तशी. आई तुम्ही काहीच बोलत नाहीये म्हणजे तुमची संमती आहे असं समजते. थँक्यू. आप्पी, वहिनीला घेऊन ये जा. नव्या नवरीचा गृहप्रवेश करायचा आहे ना. लक्ष्मी येते घरात. हो मम्मा.
चिंगी चिंगी काय काय करतेस? थांब ना राजा. चिंगी चिंगी ओके 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 शांत शांत चिंगी चिंगी शांत. राजा त्रास होईल बाळाला. शांत चिंगी बास चिंगी बास बास. वहिनी सगळं संपलं, काहीच नाही उरलं माझ्याकडे. नाही नाही असं काही नाहीये अगं. शांत हो. वहिनी, अंशुमन साहेब लग्न करून आलेत, ते पण तुमच्या बहिणीबरोबर. एवढं वाईट कोणी कसं असू शकतं? एक राजा एक, तू माझा ऐकतेस का जरा? बाळाचा तरी विचार करायचा ना. का केलं त्यांनी असं? एवढी एवढी वाईट आहे मी? एवढी वाईट आहे? बरोबर, मोलकरीण. मी मोलकरीण आहे, मी मोलकरीण आहे, मी मोलकरीण आहे. चिंगी, नाही, नाही, नाही. बास कर ग बास कर. संपलं सगळं, हरले मी. नाही संपलंय चिंगी. मी आहे ना तुझ्या बरोबर. नाही हरली आहेस तू. आपण काढूया ओके. आपण ह्याच्यातनं मार्ग काढू. मॅडम तुम्हाला खाली बोलवलं. हा मी आले. तुझा चिंगी ऐकतेस का तू माझं मी काय म्हणतेय? मम्मा मी औक्षण करून घेते. आपी थांब. घरच्या मोठ्या सुनेनी करायचं असतं नवीन लक्ष्मीचं स्वागत. स्वानंदी कुठे आहे? बोलवायला तर सांगितलं होतं. मग आली नाही का? बघा नाही, घरच्या लक्ष्मीला असं दारात उभं ठेवणं बरं दिसतं का? अहो लक्ष्मीचा अपमान होतोय. मुद्दाम करते ती, असं मुद्दाम अंग काढून घेतलंय. काळजी करू नका, मी बघते ना, मी आणते तिला. येणार ती, कशी नाही येणार? ये. काय स्वानंदी, काय चाललंय काय तुझं? अशी काय तरा निघून गेलीस? एवढी काय रागवलीस? अगं सख्खी बहीणच जाऊ झालीये ना तुझी, आणि तू तुला थोबाडीच मारलंस. शोभत तुला हे स्वानंदी? गृहप्रवेश होणार आहे आता. घरची लक्ष्मी आत येणार आहे आणि तू गृहप्रवेशच्या वेळ असं तिला ताटकळत उभं ठेवलंयस. हे बरं दिसतंय का? हा, असं मला कळलं काय खुपतंय तुला ते. काय खुपतंय हे ऑलरेडी सांगितलंय मी. हे जे काय चाललंय इथे ते मला मान्यच नाहीये. कारण मला माहितीये ना, कारण तुझी बहीण आता तुझ्या घरी येणार आहे आणि सुष्मिताचं सुख तुला पावत नाहीये. आज आम्हाला दिसली तुझ्या मनामध्ये खरी काय भावना आहे ती, किंवा तू आम्हाला दाखवून दिलीस. काय काय बोलतेस तू आई? तुझं तुला कळतंय का? कुठली कुठली भावना? सावत्रपणाची भावना.